गुड मॉर्निंग सगळ्याला. कसे आहात? मजेतच असणार. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळचा ब्लॉग काढतीये. सकाळच्या ब्लॉगमध्ये म्हणलं तुम्हाला जरा दाखवा माझी सकाळची रुटीन कशी आहे. आता इथं पोरगी गेली शाळेमध्ये. पोराचं पाणी ठेवलं इथं तापायला, दिसत असेल तुम्हाला. पोराचं पाणी ठेवलं इथं तापायला. आता म्हणलं रात्री बिर्याणी बनवली होती. लेकरं म्हणले मम्मी आज बिर्याणी बनव, तर मग मी आज बिर्याणी बनवली आणि मस्तपैकी दही वगैरे टाकून मस्त बनली होती, छान बनली होती. आम्ही रात्री तेच खाऊन झोपलो सगळे. आणि आता ह्याच्यामध्ये उरली आहे म्हणलं जरासा गरम करावा आणि बिर्याणी गरम करता करता तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू किंवा काम पण होतं आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत बोलणं पण होईल. त्याच्यामुळे मी घेतलं आहे काम करायला. तर मी तुम्हाला माझं दाखवते रुटीन काय ते. कॅमेरा पूर्ण मी इथं सेट केलेला आहे. आता मी तुम्हाला तुमच्यासमोर मी काम करते, तुम्ही बघा आणि मी तुमच्याशी बोलते पण. हे बघा ह्याच्यामध्ये बिर्याणी होती. रात्री बिर्याणी बनवली होती, मस्त झालं एकदम छान. हे बघा छान आहे ना. आणि 110 रुपये किलोवाले बिर्याणी तांदूळ आणले होते रात्री. पोरं म्हणले मम्मी ते तांदूळ नको, तर मग मी म्हटलं ठीक आहे आणता येईल दुसरे तांदूळ. इथं माझा हंडा आहे, इथं हे ठेवलं आहे, हॉटपॉट आहे. किचन जरा बारीक आहे ना माझं, त्याच्यामुळं सगळा पसाराच होतो. तिथं थोडं ॲडजस्ट करा. आता ह्याच्यामध्ये बिर्याणी रात्रीची गरम करून घेते. रात्रीची बिर्याणी खायला सकाळच्याला नाश्त्याला होऊन जातं. रात्रीची बिर्याणीला सकाळी टेस्टी येते. तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. सकाळच्याला उरलेली बिर्याणी टाकून कशाला द्यायची, बरोबर आहे का नाही. आपलं परतायचं मस्त गरम गरम आणि आपला नाश्ता होऊन जातो त्याच्यामध्ये. मग आपल्याला खायला काही प्रॉब्लेम नाही. मग डायरेक्ट दुपारच्याला काहीतरी आपलं बनवायचं आणि खायचं. आता हे त्याच्यामध्ये टाकते, गरम करते. चमचा हे तेव्हा याच्याने काढते सगळं. आता सकाळी उठून आंघोळ केली, आंघोळीच्या आधी वर्कआउट केलं. परत तुम्हाला सांगते ग्रीन टी पेली. तुम्हाला बोलले होते ना मी डाएटवर येते, तर म्हटलं आता भातानं पण नको वाटतं हो ते भात खायला. भाताने फुगतं माणूस, त्याच्यामुळे नको वाटतं. तर हे पोरांमुळं खावं लागतं, काय करणार. छान झाली बिर्याणी. करपून गेलाय आतमध्ये बघा, पूर्णच करपून गेलं. ते पूर्ण म्हणजे लय नाही पण करपलं थोडं. हे राडा थोडा बाहेर ठेवते, एकच मिनिट. जरा गॅलरीमध्ये ठेवून आले. तुमचा झाला का त्या नाश्ता? आज आमच्या घरामध्ये बड्डे. कोणाचा आहे? एक बड्डे जर केला तर मग मी तुम्हाला दाखवणार आहे. मग मी तुम्हाला सांगणार कोण आहे काय आहे. केला तर बरं का. आता चाललंय घरामध्ये करायचं नाही नको चाललंय. आता
बघू संध्याकाळच्याला काय होत आहे. पोरगी येईल दुपारी, ते तर म्हणते करायचा म्हणून बड्डे करायचा, तर माणूसच नाही म्हणतं करायचं, तर मग कशाला जबरदस्ती करायची आपण तरी, बरोबर आहे का नाही. रात्री म्हणलं अहो तुमचा उद्या वाढदिवस आहे, केक आणावा लागल, तर म्हणतात नाही नाही माझा बड्डे नाही करायचा. नाही करायचं तर जाऊ द्या ना. कपडे बिपडे घेऊन ठेवले होते मी त्यांना आधीच, माहिती आहे का गाई. आणि आता तारीख आली तर नाटके लावले. जाऊ दे, मी पण काही जास्त फोर्स करणार नाही त्यांना. आता पोरीवरती आहे सगळं, करायचं का नाही करायचं बड्डे. आता ती म्हणजे ती जरा लाडीगुडी लावणार, केकसाठी काहीतरी करण, पैसे मागन, द्या मला आणायचा आहे केक. आनंद तेव्हाची गोष्ट आहे. तर माझा बड्डे आलाय जवळ, माझ्या मुलाचा पण बड्डे गाईस, तर ते मी बड्डे सेलिब्रेशन करणार ना माझा किंवा माझ्या पोराचा, तर तो मी व्हिडिओ टाकणार आहे ह्याच महिन्यामध्ये आहे. कमिंग सून आले आता बड्डेला, कमिंग सून. अजून थोडे दिवस आहेत पण याच महिन्यामध्ये. तर मी पोस्ट टाकलच, फोटो वगैरे टाकणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच आहे. केलं बघा एकदाचं गरम, तुम्हाला दाखवते मी. हे बघा बिर्याणी गरम केली. आता ह्याच्यामध्ये होईल आमच्या सगळ्यांचा नाश्ता. इथं सगळा पसारायचा आहे. किचन बारीक असल्यामुळं आम्हाला जागा पुरत नाही, किचन वाटा छोटा आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते जरा राडा वगैरे वाटत असेल. हा बघा महाराज कधी उठणार आहे काय माहिती. ए उठणार आहे रुद्र्या, रुद्र ए बरा चल ये बिर्याणी खायला. ये पटकन, दात घासत नाही, पहिला खाऊन घेणार आणि मग आंघोळ करणार. ए परा चल 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 लगेच. गावातली मम्मी नाही रे, मग 9 सव्वा 9 झालेत. चल पाणी तापले, आंघोळ बी कर, पटकन उठ. आता उठल तो, त्याला पण नाश्ता देते, मी पण नाश्ता करते. असा माझा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.